गुढीपाडवा जवळ येतोय आणि गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी केली जाते ती म्हणजे श्रीखंडपुरी। तर आज मी तुम्हाला घरच्या घरीच चक्का बनवून त्यापासून 2 फ्लेवर्समध्ये श्रीखंड कसं बनवायचं हे टिप्सही दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आरती भावे, आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। श्रीखंडासाठी लागणारा चक्का आधी आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घरीच विरजण लावून बनवलेलं दही घेतलं आहे। 1 लिटर फुल क्रीम दुधापासून बनवलेलं हे दही आहे। तुम्ही बघू शकता किती घट्टसर दही तयार झाले आहे। एकदम फ्रेश दही आहे, त्यामुळे आंबट बिलकुल नाही आहे। आता या दह्यापासून आपल्याला चक्का बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलं आहे। त्यावर गाळण किंवा पुरणाची चाळण ठेवायची आणि एक कॉटनचा कपडा ठेवायचा। कपडा शक्यतो सफेद रंगाचा घ्या, म्हणजे दह्याला कपड्याचा रंग लागणार नाही। आता हे सर्व दही मी या कपड्यावर काढून घेते। आता काय करायचं, हा कपडा सर्व बाजूंनी असा एकत्र करून त्याची पुरचुंडी बनवायची आणि हाताने दाबत शक्य तेवढं दह्यातलं पाणी पिळून काढायचं। असं केल्यामुळे चक्का लवकरात लवकर तयार होईल आणि आंबटसुद्धा बनणार नाही। तर हे पहा, मी शक्य तेवढं पाणी पिळून काढून घेतलंय। आता या कपड्याला अशी गाठ बांधून घ्यायची आणि पुरचुंडी तयार करायची। आणि ही पुरचुंडी आपल्याला अशी टांगून ठेवायची आहे। 4 तासांसाठी ही पुरचुंडी अशी टांगून ठेवली की यातले सर्व पाणी खालच्या भांड्यात निथळून येऊन मस्त असा घट्ट चक्का तयार होईल। 4 तासांनंतर ही पुरचुंडी उघडून बघूया। हे बघा, दह्यातलं सर्व पाणी निथळून गेलं आहे आणि मस्त घट्टसर असा चक्का उरला आहे। चक्का काढताना कपड्याला चिकटत नाहीये, याचा अर्थ यातलं सर्व पाणी निघालं आहे। हे जे खाली भांड्यात पाणी जमा झालं आहे ते फेकून न देता त्यात थोडं दही घुसळून त्याचं ताक बनवून आपण पिऊ शकतो। आता हा चक्का मी वाटीने मापून बघितला असता हा 2 वाटी एवढा भरला आहे। वाटीने मापायचं कारण जेवढा चक्का असेल तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे। आता एका भांड्यावर मी गाळण ठेवते आणि त्यात हा सगळा चक्का घालते। 1 लिटर दुधापासून जवळजवळ पाव किलो ते 300 ग्रॅमपर्यंत चक्का बनतो। आता या चक्क्यात मी 2 वाट्या पिठी साखर घालते आणि चमच्याच्या मदतीने गाळणीतून असं गाळून घेते। सगळा चक्का मी असा गाळणीने गाळून घेतलाय। हे बघा, एकही गुठळी नाहीये। श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला अशाच मऊसूत चक्क्याची गरज आहे। आता चाळणीला लागलेला चक्का मी काढून घेते। आता हा गाळलेला चक्का आपल्याला 4 ते 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला श्रीखंडाला हवं तसं स्मूथ टेक्स्चर येईल। हे बघा, 5 मिनिटं सतत फेटल्यावर आता चक्का मस्त स्मूथ झालाय। जास्त वेळ फेटायची गरज नाहीये, चाळणीमुळे आपलं अर्ध काम झालंय। चला, हे प्लेन फ्लेवरचं श्रीखंड तयार झालंय। आता यापासून आपण 2 फ्लेवर्सचे श्रीखंड बनवूया। सर्वात आधी मी एका वाटीमध्ये थोडे श्रीखंड काढून घेते। आता यात अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालूया, यामुळे श्रीखंडाला खूप छान चव येते। आता यात फ्रीजमध्ये बनवून ठेवलेलं केशरचं दूध घालूया। हे पहा, केशरचा किती छान रंग दुधामध्ये उतरला आहे। आता ह्यात थोडे बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालूया आणि आता हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता श्रीखंड किती मऊसूत अगदी लोण्यासारखं बनलं आहे। अगदी बघता क्षणी खावंसं वाटतंय। आता बनवायला घेऊया आम्रखंड। एका दुसऱ्या बाउलमध्ये मी उरलेलं प्लेन श्रीखंड काढून घेते। त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स घालूया आणि आता ह्यात ॲड करूया घरी बनवलेला आमरस। सध्या बाजारात आंबे येऊ लागलेत, आंब्याचा सीझन सुरू झाला आहे, म्हणून मी घरीच आमरस बनवला आहे। हे सुद्धा नीट मिक्स करून घेऊया। चला, आपलं केशर इलायची श्रीखंड आणि आंब्याचं श्रीखंड अशी दोन्ही फ्लेवरची श्रीखंड तयार आहेत। ड्रायफ्रुट्स घालून थोडंसं गार्निशिंग करून घेऊया। अमेझिंग! बघा, बनले ना अगदी डेअरीमध्ये मिळतं तसं श्रीखंडासारखं हे आपलं घरीच बनवलेलं श्रीखंड। अगदी घट्ट आणि स्मूथ, क्रीमी आणि तोंडात घालताच विरघळणारं असं, शिवाय हायजेनिक आणि आपण घरी बनवायचं समाधानसुद्धा मिळतं। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा
आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.